नमस्कार मित्रांनो, आरोग्य आणि निरोगीपणा या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे. या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत आरोग्य म्हणजे काय, रोग, रोगांचे प्रकार, रोगांची कारणे, संसर्गजन्य रोग, रोगप्रसाराची साधने, एखादा अवयव तसेच पेशी निश्चित प्रकटीकरण, उपचार तत्वे आणि प्रतिबंध तत्वे. तर चला प्रथम आपण बघू आरोग्य म्हणजे काय. शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. सभोवतालच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वातावरणामुळे सजीवांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे सामाजिक आणि वैयक्तिक आरोग्य हे एकमेकांवर अवलंबून असते. या दोघांवर आर्थिक पर्यावरणीय घटक परिणाम करीत असतात. त्याचप्रमाणे रोग म्हणजे काय. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच रोग होय. रोग हे त्यांच्या शारीरिक चिन्ह आणि लक्षणांवरून ओळखले जाते. येथे आपण आकृतीत बघू शकतो संवेदनाक्षम समूह, रोग, हितकारक वातावरण, रोगजनक असे प्रकार आहेत. रोगांचे प्रकार. रोगांचे दोन भिन्न पद्धतीने वर्गीकरण होते. 1. जुनाट रोग. ज्या रोगाचा कालावधी जास्त असतो किंवा कधीकधी तो संपूर्ण आयुष्यभर बरा होत नाही त्याला जुनाट रोग म्हणतात. उदाहरण मधुमेह, क्षय इत्यादी. त्याचप्रमाणे तीव्र रोग. कमी काळासाठी राहणाऱ्या रोगांना तीव्र रोग म्हणतात. उदाहरण सर्दी, खोकला इत्यादी. रोगांच्या कारणावर आधारित प्रकार. संक्रामक रोग. संक्रामक वाहकामुळे किंवा रोग जंतूमुळे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य किंवा संक्रामक रोग म्हणतात. उदाहरण जीवाणू इत्यादी. त्याचप्रमाणे असंक्रामक रोग. जे रोग अंतर्गत असंक्रामक कारणामुळे होतात त्यांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग म्हणतात. उदाहरण सांधिवात, रातांधळेपणा इत्यादी. त्याचप्रमाणे रोगांची कारणे. रोगांच्या कारणामध्ये खालील घटक कारणीभूत असतात. 1. सूक्ष्मजीवाद्वारे होणारे संसर्ग. 2. शरीरातील भाग अकार्यक्षम झाल्यामुळे. 3. पोषक द्रव्याच्या कमतरतेमुळे. 4. अनुवांशिक घटकामुळे. आणि 5. प्रदूषित वातावरणामुळे. आता आपण बघू संसर्गजन्य रोग म्हणजे काय. संक्रामक वाहकामुळे किंवा रोग जंतूमुळे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य किंवा संक्रामक रोग म्हणतात. त्यामध्ये विषाणू, सर्दी, शीतज्वर, डेंग्यू ताप इत्यादी कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे जीवाणू, विषमज्वर, पटिकी, क्षयरोग इत्यादी यासाठी कारणीभूत ठरते. त्याचप्रमाणे बुरशी, प्रोटोझोआ, कृमिरोग इत्यादी कारणीभूत ठरतात. त्यानंतर रोग पसरण्याची कारणे. संसर्गजन्य रोग हे एकाकडून दुसऱ्याला व दुसऱ्याकडून इतरांना फैलावतो. ते खालीलप्रमाणे. हवा, सर्दी, निमोनिया, क्षयरोग इत्यादी. पाणी, कॉलरा, विषमज्वर इत्यादी. अन्न, अतिसार, लैंगिक प्रसार, सदिश इत्यादी. उपचार तत्वे. 2 मार्गांनी संसर्गजन्य रोगांचे उपचार करता येईल. 1. रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी रोग लक्षणानुसार आराम देणे औषध, त्याचप्रमाणे विश्रांती घेणे. 2. रोग नष्ट करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे औषध म्हणजेच जीवाणूसाठी प्रतिजैविके, विषाणूसाठी संक्रामक औषधे इत्यादी. त्याचप्रमाणे प्रतिबंध तत्वे. संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी 2 मार्ग आहेत. सामान्य प्रकारे हवेशी संपर्क प्रतिबंधित करून, हवा, पाणी इत्यादी. त्याचप्रमाणे ठराविक प्रकारांनी म्हणजेच लसीकरणाद्वारे घटसर्प, क्षयरोग, पोलिओ, कावीळ इत्यादी प्रकारे. सारांश.
खाली येथे एक तक्ता दिला आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो रोगाचे नाव, कारणीभूत घटक, संसर्ग पद्धत, रोगाची मुख्य लक्षणे, प्रतिबंध आणि नियंत्रण. येथे देखील आपण बघू शकतो. सराव. खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.